यांचे डोकी नगरीमध्ये आगमन झालेले आहे। तरी गावातील सर्व मतदार बंधू व भगिनींना विनंती की त्यांनी सोसायटी मैदान या ठिकाणी उपस्थित राहावे। शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट तुकाराम नारायण शिंदे साहेब डोकी गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचे आगमन झालेले आहे। तरी सोसायटी मैदानी उपस्थित राहावे। पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की प्रतिमेचे पूजन करून त्यांनी प्रचार समारंभ करावा। जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके, पालकमंत्री साहेब मान्य साळवे साहेब यांना विनंती करतो की प्रतिमेचे पूजन करून पालकमंत्री साहेब यांचा डोकी शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे। पालकमंत्री साहेब यांचा जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्याचा कार्यक्रम करण्यात येत आहे। डोकी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री साहेबांचा सत्कार करावा विनंती आहे। सुनील थोरात यांना विनंती की पालकमंत्री साहेबांचा सत्कार करावा। राजनजी साळवी साहेब शिवसेना संपर्क प्रमुख यांचा सत्कार थोरात साहेब यांनी करावा। सूरज महाराज साळुंके यांचा सत्कार करावा। शिवसेना महिला आघाडीतर्फे पालकमंत्री साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे। ह्यानंतर शिवसेना पक्षाचे धनंजय दाभेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मार्गदर्शन करावे। म्युझिक बंद कर। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब, संपर्क प्रमुख सन्माननीय राजनजी साळवे साहेब, जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके, भारतीताई गायकवाड, अविनाशजी खापे, सन्माननीय व्यासपीठ केदारजी, सर्वांची नावं घेण्यापेक्षा सन्माननीय व्यासपीठ असा उल्लेख करतो, कोणी वाईट वाटून घेऊ नका। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रयतेचा राजा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या थोडक्याशा बोलण्याला सुरुवात करतो। आज ढोकी गावामध्ये आपण उमेदवार ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेब यांना मतदान मागण्यासाठी जमलेलो आहोत। मतदान मागत असताना बहुतांश वेळा आपण काय काम केलं हे सांगणं खूप गरजेचं असतं, परंतु ज्यावेळेस नवखा उमेदवार दिला जातो त्यावेळेस त्यानं काय काम केलं हे सांगणं खूप अवघड असतं, कारण त्याला आपण कधी मतदान केलेलं नसतं, त्याला कधी निवडून दिलेलं नसतं। परंतु ढोकीमध्ये हा उमेदवार अपवाद आहे। जरी त्याची पहिलीच निवडणूक असली तरी त्यांनी केलेल्या कामाची भरपूर यादी आपल्या समोर आपण रोज ऐकतोय, बघतोय आणि या पत्रकाच्या माध्यमातून बघतोय। सांगण्याचं तात्पर्य हे आहे की इलेक्शन पहिलं असलं, निवडणूक पहिली असली तरी काम भरपूर आहे। तुमच्या डोकीला ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करून घेतलं, तुमच्या डोकीला बस स्टँड मंजूर करून घेतलं आणि ही सगळी मंजुरी मिळण्यासाठी
या जिल्ह्याचे पालकमंत्री